रमा एकादशी आहे. उद्या सकाळी 5:24 रमा एकादशीची तिथीची सुरुवात होणार आहे आणि 29 तारखेला 7:51 रमा एकादशीची समाप्ती होणार आहे. तर उद्या आपल्याला रमा एकादशीचा उपवास करायचा आहे. म्हणजे जे उपवास करत असतील त्यांनी उपवास करायचा आहे किंवा जे उपवास करत नसतील त्यांनी भगवंताची सेवामध्ये तरी हा दिवस नक्की घालावा, कारण की उद्या रमा एकादशी आहे आणि रमा एकादशी झाल्याच्या नंतर लगेचच आपण दिवाळीची सुरुवात ही आपली होत असते. त्यामुळे उद्याचा दिवस हा अत्यंत खास आहे. उद्याची जी रमा एकादशी आहे ही दिवाळीच्या अगोदर आलेली आहे, त्यामुळे देखील तिला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि आपण जेव्हा लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन हे करत असतो किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण अनेक पूजा विधी उपवास तापास हे करत असतो, उपासना लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण करत असतो. तर रमा एकादशी हा एकदम चांगला संयोग आहे की या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा उपाय हे नक्की करायचे आहे. तर आपण अनेक जण म्हणजे बघतो की लक्ष्मी प्राप्ती आपण हे करत असतो, परंतु लक्ष्मी आपल्याला कधी प्राप्त होते, लक्ष्मीची सेवा उपासना आपण कशी करायला हवी, भगवान श्री हरी विष्णू यांची जर का आपण पूजा उपासना केली तर लक्ष्मीची प्राप्ती ही आपल्याला ऑटोमॅटिकच होणार आहे. म्हणजे जिथे भगवान श्री हरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही आवर्जून येते. त्यामुळे अगोदर आपल्याला भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा उपासना करायची आहे, तेव्हा लक्ष्मीचा वासा आपल्या घरामध्ये चिरकाल राहणार आहे. त्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कुठल्या सेवा उपासना उद्याच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी ह्या करायला हव्यात, कुठले उपाय एकादशीच्या दिवशी आपण हे करायला हवे, जे तिचा वास देखील आपल्या घरामध्ये राहील, भगवान श्री हरी विष्णू यांच्या दृष्टी आपल्या घरावरती राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या रमा एकादशीचा जे उपवास करत असतील त्यांनी उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण पारणेही करत असतो. ज्यांचा उपवास नसेल त्यांनी देखील उद्याच्या दिवशी आवर्जून तांदूळ खायचे नाही, म्हणजे तांदळाचे कुठलेच पदार्थ उद्याच्या दिवशी हे खायचे नसतात, एकादशीला हे खायचे नाहीत. तर तुम्ही नैवेद्य जर का देवांना दाखवत असेल तर अन्नाचा म्हणजे पोळी भाजीचा नैवेद्य हाच कोणीही एकादशीच्या दिवशी कुठल्याही देवांना दाखवू नये. सर्व देवांचा एकादशीचा उपवास असतो, त्यामुळे एकादशीच्या दिवशी कुठल्याही देवदेवतांना देखील आपण नैवेद्य हा अन्नाचा दाखवायचा नाही. तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खडी साखर वगैरे असते त्याचा देखील तुम्ही नैवेद्य हा देवांना दाखवू शकता. आजच्या दिवशी तुळस देखील तोडायची नसते, तुळशीला पाणी देखील घालायचं नाही. असं म्हटलं जाते की तुळशीचा देखील उपवास असतो आणि तुळस हा निर्जली उपवास करते, त्या दिवशी ती पाणी देखील ग्रहण करत नाही. त्यामुळे या दिवशी चुकून देखील आपण तुळशीला पाणी हे घालायचं नसते कुठल्याच एकादशीच्या दिवशी. उद्या रमा एकादशी आहे आणि रमा एकादशी देखील अत्यंत खास आहे. उद्या वसुबारस देखील आहे, तर वसुबारसीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. त्यासोबतच आपल्याला जे बाळकृष्ण असतात त्यांची देखील उद्या पूजा ही करायची असते. तर उद्या तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला. साध्या पाण्याने, पंचामृताने, दुधाने आपण अभिषेक करू शकतो. तोच पंचामृताचा नैवेद्य हा बाळकृष्ण भगवान यांना उद्या दाखवायचा आहे. अपत्य प्राप्तीसाठी जर काही उपाय करायचे असतील तर तो उद्याचा दिवस देखील खूप चांगला आहे. तुम्ही ज्यांनी जे जोडपं असेल, ज्यांना अजून मुलबाळ होत नसेल त्यांनी कृष्णाचे जे लड्डू गोपाल आपण ज्याला म्हणतो, जी मूर्ती असते त्याचा अभिषेक करायचा आहे आणि ते जल प्राशन करायचं आहे दोघा जणांनीही. ज्यांना अपत्य प्राप्ती होत नाही, खूप वर्ष झाले, डॉक्टरचा देखील आपण उपाय करायचा आहे. नोकरीमध्ये काही अडचणी असतील किंवा काम हे होत नसेल, कामामध्ये खूप अडचणी असतील, त्यांच्यासाठी देखील एक उपाय सांगते की उद्या कुठला उपाय करायचा आहे. काही आर्थिक अडचणी असतील, कामामध्ये काही प्रॉब्लेम असतील, त्यांनी आवर्जून हा उपाय करा. तर आपल्या हातामध्ये साखर घ्यायची आहे, 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे, हातामध्ये साखर घ्यायची 1 चमचाभर आणि त्या ग्लास मधलं पाणी तसंच ठेवायचं आहे, हातामध्ये मुठीमध्ये साखर घ्यायची आहे आणि असं आपण इच्छा व्यक्त करायची आहे, मॅनिफेस्ट करायचं आहे की माझी जी काही इच्छा होती, माझी जी काही कामं आहेत ते पूर्ण झाले आहेत, अशी इच्छा व्यक्त करून आपण ती जी साखर आहे ती पाण्यामध्ये टाकायची आहे. ते पाणी हलवून द्यायचं आहे. सहस्त्रनाम हे आपल्याला मोबाईलवरती लावून द्यायचं आहे किंवा तुम्हाला जर विष्णू सहस्त्रनाम येत असेल तर तुम्ही त्याचा पाठ देखील करू शकता. आपल्याला 25 ते 30 मिनिटं विष्णू सहस्त्रनाम घेण्यासाठी लागतात, तर तुम्ही तसं घ्या किंवा मोबाईलवरती लावून देखील तुम्ही त्या ग्लासभर पाण्यामध्ये तो ग्लास तसंच ठेवायचा आहे विष्णू सहस्त्रनामचा पाठ होईपर्यंत पूर्ण. आणि त्यानंतर ते जे पाणी आहे, एक तर तुम्ही तुमच्या जवळ शिव मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही अभिषेक करून द्यायचा आहे. उद्या सोमवार आहे की कुंडी असते, तिथे जे झाडाच्या खाली जी माती असते त्यामध्ये शिवलिंग तयार करायचं आहे मातीचा आणि त्याचा तुम्ही जलाभिषेक करून द्यायचा आहे. परंतु ते जे पाणी आहे त्याच्यावरती विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याच्या नंतर तर तुम्ही उद्या रमा एकादशी आहे म्हणून विष्णू देवतांची देखील पूजा होते आणि महादेवांचा देखील जलाभिषेक आपल्याच्याने होणार आहे. तर तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे तर झाले उपाय, पण मला एक स्वतःला म्हणजे मी तसे उपाय, आता बऱ्याच जणांना उपाय वगैरे आवडतात म्हणून मी उपाय सांगते, परंतु मी तुम्हाला नेहमी करता सांगते की नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. कलियुगामध्ये सांगितलं आहे की नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ सेवा आहे, त्यामुळे नामस्मरण हे करावं. म्हणजे अगोदर जे युग झाले आहेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि हे आहे कलियुग, तर आपल्याच्याने
जे ज्या म्हणजे सतयुगामध्ये किंवा त्रेतायुगामध्ये ज्या गोष्टी ज्याला खूप जास्त तप करून साध्य होणार होत्या, त्या कलियुगामध्ये अगदी थोडक्यामध्ये नामस्मरण करून देखील साध्य होतात. कारण की आपण कलियुगातले लोकच असे आहे की आपण ऋषीमुनी नाही, आपण जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करू शकत नाही. त्यामुळे कलियुगामध्ये मंत्र साधना किंवा नामस्मरण याला जास्त महत्व आहे. कलियुगामध्ये त्याने लवकर फळप्राप्ती आपल्याला होते. म्हणजे त्या युगाच्या तुलनेत ते जर का ऋषीमुनी 1000 वर्ष तप करायला बसत असतील, तर आपल्याला एखादी मंत्र किंवा साधना असेल किंवा मंत्रोपचार असतील, कुठले कवच असेल, तर आपण 100 वेळेस जर का आपण पठण केलं किंवा 108 वेळेस जर का आपण पठण केलं तर ते सिद्ध होते. एवढी पॉवर जी आहे ती नामस्मरणामध्ये आहे. मंत्र हे देवदेवतांचे आत्मा आहेत, परमात्म्याचे ते आत्मा आहेत. त्यामुळे आपण मंत्र जप जास्त करायला पाहिजे, नामस्मरण आपण जास्त करायला हवं. तर माता लक्ष्मीला जर तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे. उद्याचा दिवस वाया घालू नका, कारण उद्या एकादशी आहे. त्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ तुम्ही नक्की करा. विष्णू सहस्त्रनाम तुम्ही नक्की घ्या. तर विष्णू सहस्त्रनाम जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही तसं पठण करायचं आहे, किंवा तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील ऐकू शकता. रोज रोज जर तुम्ही ऐकलं तर विष्णू सहस्त्रनाम हे डेफिनेटली आपलं पाठ होते आणि तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे खूप 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 अनुभव येतील. की विष्णू सहस्त्रनाम जर का आपण पठण केलं किंवा श्रवण केलं तर माता लक्ष्मी हिचा वास आपसुकच आपल्या घरामध्ये व्हायला लागतो. म्हणजे हे अनेक जणांचे अनुभव तुम्ही देखील करून बघा, तुम्हाला देखील नक्की अनुभव येतील. आणि माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं असते की नामस्मरणावरती आपण जेवढ्या सेवा करू किंवा पारायण करू यावरती आपला जास्त भर असायला हवा. म्हणजे आता अनेक जण अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, तर आपण म्हणजे कुठल्याही कर्मकांडात न गुंतता आपण नामस्मरण हे करायला पाहिजे. कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा ही नामस्मरण सांगितली आहे आणि नामस्मरण करायला काही लागत नाही. म्हणजे बाकीच्या गोष्टी करायला तरी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी लागतील. म्हणजे कधी कधी काही काही गोष्टी महत्वाच्या असतात, पूजा देखील महत्वाच्या असतात, तो विषय नाही. पूजा तर आपण करायलाच हवी, परंतु ज्या अनेकशा कर्मकांडाच्या गोष्टी असतात किंवा आपली कधी कधी दिशाभूल देखील केल्या जाते की हे करा ते करा ते करा. तर हे सगळं माझ्या मते असं आहे की तुम्ही म्हणजे मला स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की आपण नामस्मरण जास्त केले पाहिजे. भगवंताची सेवा उपासना ही जास्त केली पाहिजे. म्हणजे कधी कधी काय होतं की हे करा ते करा, हे आणा ते आणा, हा उपाय करा तो उपाय करा, या सगळ्या उपायांमध्येच इतका वेळ आपला निघून जातो आणि आपल्याला जी महत्वाची सेवा करायची असते किंवा जी उपासना करायची असते ती आपली बाजूला राहते आणि आपण ते उपाय करत बसतो. आणि कधी कधी कसं होते की कोणाकोणाला म्हणजे बऱ्याच जणांना उपाय देखील म्हणजे त्याचं देखील फळ प्राप्ती होते किंवा त्याचे देखील अनुभव येतात, परंतु कधी कधी कुणाच्या बाबतीत येत देखील नाही. आता कसं होते की आपलं नशीब केल्याशिवाय आपल्याला नशीब देखील आपलं साथ देत नाही. परंतु कधी कधी काय होते की एखाद्या आपल्या काही दोष असतात, कधी काही गोष्टी असतात, तर ते उपाय केल्याने किंवा नामस्मरण केल्याने, आध्यात्मिक उपाय केल्याने देखील आपल्याला फरक हा पडत असतो. आपली मेहनत तर सोबत त्याच्या सोबत हवीच. मेहनत केल्याशिवाय देरे हरी पलंगावरी असं होत नसते. आपल्याला मेहनत तर करावीच लागते. त्यासोबतच काही गोष्टी देखील केल्यामुळे, काही उपाय केल्यामुळे, मी आध्यात्मिक उपाय म्हणते ते केल्यामुळे देखील आपल्याला त्याच्यामध्ये भरी पडत असते किंवा आपल्याला ते यश प्राप्ती ही लवकर होत असते. त्यासाठी देखील उपाय करणं हे खूप महत्वाचे असतं. परंतु तरी देखील मी सांगेल की तुम्ही नामस्मरण हे जास्त करत जा, नामस्मरणावरती जास्त भर द्या. विष्णू सहस्त्रनाम घ्या. त्यासोबतच उद्या विष्णू सहस्त्रनाम समजा आता कोणाकडून म्हणणं होणार नाही किंवा वाचणं होणार नाही तर तुम्ही श्रवण करा. त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा. एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णू यांना जर का प्रसन्न केलं तर माता लक्ष्मीचा वास हा नक्कीच आपल्या घरामध्ये चिरकाल राहणार आहे. ज्यांना मी सांगितलं की ज्यांना पुत्र प्राप्ती नाही किंवा अपत्य प्राप्ती नाही त्यांनी लड्डू गोपाल म्हणजे बाळकृष्णाची जी छोटी मूर्ती असते त्याचा अभिषेक करायचा आहे आणि ते जल प्राशन करायचं आहे. त्यासोबतच उद्या वसुबारस देखील आहे. वसुबारसेच्या दिवशी आपल्याला दिवाळीचा पहिला दिवा लावायचा असतो आणि आपली जी काही लाइटिंग वगैरे आहे ती आपल्याला वसुबारसेच्या दिवशी लावायची आहे. मी वसुबारसेची पूजा कशी करायची आहे याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. वसुबारसेपासूनच आपण दिवाळीची आपल्या सुरुवात होत असते. त्यासोबतच वसुबारस जी आहे ती गायी आणि तिच्या वासराची आपल्याला पूजा ही करायची असते. उद्या वसुबारसेच्या दिवशी बाजरीचे भाकर आणि गवारची शेंगा खाऊन आपल्याला उपवास सोडायचा असतो. म्हणजे ज्यांचा एकादशीचा उपवास असतो त्यांना तर दुसऱ्या दिवशीच उपवास सोडावा लागेल, पण जे फक्त वसुबारसच्या दिवशी देखील अनेक जण उपवास करतात त्यांच्यासाठी सांगते. उद्या गहू आणि मूग खायची नाही. तसेही एकादशीच्या दिवशी मी जसं तुम्हाला सांगितलं की तांदूळ बिलकुल वर्ज्य करायचे. एकादशीच्या दिवशी तांदूळ हे खायचेच नसतात कुठल्याच एकादशीच्या दिवशी. तर तुम्ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याच्याने ज्या ज्या शक्य होतील त्या त्या सेवा नक्की करा.
विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही श्रवण करा, परंतु विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करण्याचा नक्की प्रयत्न करा. रोजची सवय लावा की विष्णू सहस्त्रनाम रोज आपल्याला आपल्या घरामध्ये ऐकायचं आहे. आणि विष्णू सहस्त्रनाम जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा विष्णू सहस्त्रनाम हे मोठ्याने लावून द्यायचं. म्हणजे आपल्या वास्तूमध्ये आपण जेवढं मंत्र जाप करू, जेवढे नामस्मरण करू, तेवढं देखील आपल्या वास्तूसाठी चांगलं असते. आपली वास्तू ही शुद्ध होत असते आणि आपण शुद्ध वास्तूमध्ये जर राहिलो तर ऑब्वियस आपलं प्रोटेक्शन होत असते. घरामध्ये मंत्र जाप वगैरे लावण्याचा नक्की प्रयत्न करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.